महाराष्ट्रामध्ये जर शेतजमीन खरेदी करायची असेल तर असा व्यक्ती शेतजमीन खरेदी करू शकतो जो शेतकरी आहे, परंतु प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही शेतीची जमीन खरेदी करू शकते का असा प्रश्न निर्माण होतो। यामध्ये तुम्ही जमीन खरेदी करतात म्हणजेच कोणीतरी ती जमीन तुमच्या नावावर हस्तांतरण करते, म्हणून ही बाब लक्षात घ्या की मुंबई भाडेपट्टा आणि कृषी जमीन कायदा 1948 त्यातील कलम 63 मधील शेतजमीन ही कोणाला आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हस्तांतरण केलं जाऊ शकतं याचा उल्लेख तेथे आपल्याला मिळतो। या कायद्याचा उद्देश असा आहे की भाडेकरू असेल किंवा मालक असेल किंवा शेतजमीन धारक असेल यांनी ती जमीन ताब्यात ठेवणे। म्हणूनच हा जो कायदा आहे तो जमीनदार आणि शेतीचा जो कोणी भाडेकरू आहे यांच्याशी संबंधित नियंत्रित करतो। याचा कोणताही संबंध प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी नसतो। म्हणूनच या कायद्यानुसार शेतकरी नसलेल्या व्यक्तीच्या नावे शेतीच्या जमिनीची कोणतीही विक्री ही वैध नाही, परंतु या संदर्भात सरकारने अधिकृत केलेले काही महसूल अधिकारी हे अशा विक्रीसाठी परवानगी ही देऊ शकतात। यासाठी काही अटी ते लादू शकतात। या कायद्याच्या संदर्भात व्यक्तीचा अर्थ नैसर्गिक मानव असा असावा। म्हणूनच कंपनी कायद्याअंतर्गत कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थापन केलेली कंपनी ही शेतकरी असू शकत नाही किंवा मानली जाऊ शकत नाही। म्हणूनच जर संचालकाच्या भूमिकेमध्ये जर कंपनीने जमीन खरेदी केली तर येथे महसूल अधिकाऱ्यांकडनं तुम्ही शेतकरी आहात का याचा पुरावा मागितला जातो। ही बाब लक्षात घ्या। याचा अर्थ असा की ते कंपनीच्या संचालकाच्या भूमिकेत नाही तर ते एक वैयक्तिक शेतकरी म्हणून जमिनीवर हक्क नोंदवित आहेत।